गजाननाय महसे प्रत्यूहतिमिरच्छिदे अपार करुणापूरतरङ्गितदृशे नमः। सुरगणपितृयक्षसेवितं ह्यसुरनिशाचरसिद्धवन्दितं वरकनकहुताशनप्रभं प्रणिपतितोऽस्मि हिताय भास्करम्। आद्यन्तमङ्गलमजातसमानभावं मार्यन्तमीशमजरामरमात्मदेवं पञ्चाननं प्रबलपञ्चविनोदशीलं सम्भावये मनसि शङ्करमम्बिकेशम्। नान्तोऽस्ति यस्य न च यस्य समुद्भवोऽस्ति वृद्धिर्न यस्य परिणामविवर्जितस्य न पक्षयं च समुपैत्य विकारि वस्तु यस्तन्नतोऽस्मि पुरुषोत्तममीशमीड्यम्। देवि प्रपन्नार्तिहरे प्रसीद प्रसीद मातर्जगतोऽखिलस्य प्रसीद विश्वेश्वरि पाहि विश्वं त्वमीश्वरी देवि चराचरस्य। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। धर्म की अधर्म का, प्राणियों में विश्व का, गोमाता की गौ हत्या, भारत अखंड हो, भारत अखंड हो, भारत अखंड हो। हर नमः पार्वती पतये, हर हर महादेव। श्री रेवा तीर निवासी श्री श्रीराम महाराज, आई साहेब, तसंच या पावन पर्वामध्ये उपस्थित झालेले सर्व विद्वद्वृंद, भक्तवृंद व भक्तिमती मातांनो आणि बालगोपालन, कारण अमरावतीच्या कार्यक्रमामध्ये मागे दोनदा येण्याचा योग आला आणि तेव्हा पाहिलं की या कार्यक्रमामध्ये बालगोपाल देखील मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्तपणे उत्साहाने सहभागी होतात। ही एक अलौकिक गोष्ट अमरावतीच्या कार्यक्रमामध्ये आमच्या निदर्शनास आली आणि अत्यंत स्तुत्य आहे ही। नाहीतर प्रायः आपल्याला हे पाहण्यात येतं की कोणताही आध्यात्मिक कार्यक्रम म्हटला की त्यामध्ये सेवानिवृत्त लोक, वृद्धजन यांची संख्या अधिक असते आणि तरुणांची, लहान मुलांची संख्या ही कमी असते। परंतु अमरावतीच्या कार्यक्रमामधलं हे वैशिष्ट्य आहे की आबाल वृद्ध सर्व ह्या कार्यक्रमाला उपस्थित असतात, 13 कोटी नामजपाला। सज्जन हो, आपणा सर्वांना माहित आहे की आपल्या जीवनामध्ये गुरूंचं स्थान हे अनन्यसाधारण असतं। आपल्याला लहानपणापासून एक श्लोक माहित आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा, ब्रह्मा या शब्दाचा अर्थ सृष्टी रचणारा हा ब्रह्मा, ब्रह्मदेव ज्याला म्हणतात। हा जो ब्रह्मा शब्द आहे हा परब्रह्म या शब्दाचा वाची नाही। परब्रह्म जो आहे तो ब्रह्माचाही ब्रह्म आहे। त्यामुळे इकडे ब्रह्मा हा जो शब्द आहे हा सृष्टीकर्ता या अर्थाने वापरलेला आहे। गुरुर ब्रह्मा, गुरु हे साक्षात ब्रह्मदेव आहेत, ते सृष्टीची उत्पत्ती करतात।
गुरुर्विष्णू. विष्णू कोण आहेत? तर जे सृष्टीचं संचलन करतात त्यांना विष्णू असं म्हटलेलं आहे. सृष्टीचा प्रतिपाल करतात त्यांना विष्णू म्हटलेलं आहे. विष्णू हे गोपाल आहेत. गो या शब्दाचा निरुक्त निघंटुनुसार अर्थ पृथ्वी असा देखील आहे. गोपाल या शब्दाचा अर्थ गायीचं पालन करणारा हा तर आहेच, परंतु वैदिक शास्त्रानुसार गो या शब्दाचा अर्थ 14 भुवनात्मक ब्रह्मांडामध्ये मनुष्य विशिष्ट जिथे जन्म घेतात अशी कर्मभूमी असलेली पृथ्वी, तिला देखील गो म्हटलेलं आहे. तर गोपाल, पृथ्वीचं पालन करणारे, ब्रह्मांडाचं पालन करणारे हे विष्णू आहे. आणि गुरुर्देवो महेश्वर. महेश्वर म्हणजे शिव. शिव हे सृष्टीचा संहार करतात, म्हणून शंकराला प्रलयंकर असं देखील म्हटलेलं आहे. आणि पुढे पदामध्ये म्हटलेलं आहे गुरु साक्षात महेश्वरा, गुरु साक्षात परम ब्रह्म. असा ब्रह्मा, विष्णू आणि महेश ज्यांच्यामुळे होतात, कार्यरत होतात, त्यांचाही कारण असलेला जो परब्रह्म आहे तो परब्रह्म म्हणजे साक्षात गुरु आहे. तस्मै श्री गुरवे नमः. अशा गुरूंना माझा नमस्कार असो. असा हा श्लोक बालपणापासून आपण श्रवण केलेला आहे. तर आता प्रश्न असा पडतो की गुरूंना ब्रह्मा का म्हटलेलं आहे? कारण ब्रह्माने तर सृष्टी रचना करून झालेली आहे. गुरूंचा तर जन्म आत्ता झालेला आहे. आपल्याला माहिती असतं आपल्या गुरूंची जयंती कधी असते, जन्मदिन कधी असतो. तर गुरूंचा जन्म तर आत्ता झालेला आहे, तर गुरूंनी सृष्टी कशी काय रचली असेल? कारण जन्म आत्ता झाला, ते अनादी काळातली सृष्टी कशी रचू शकतील? तर हा प्रश्नच मुळात अज्ञानमूलक आहे. कारण गुरु हे शरीर आहेत असं मानणं हा आपला भ्रम आहे. गुरु हे शरीर नसून गुरु हे तत्व आहे. ते तत्व गुरूंच्या शरीराच्या रूपाने सगुण साकार होतं. मात्र गुरु म्हणजे शरीर नव्हे. गुरु हे निर्गुण निराकार परब्रह्म तत्व आहे, जे आपल्याला निरूपण करण्यासाठी, आपल्याला दर्शन देण्यासाठी, आपल्या सेवा घेण्यासाठी म्हणून सगुण साकार रूप धारण करतात. तर गुरु हे ब्रह्मा कसे? तर ब्रह्माचं काम आहे सृष्टीची रचना करणं. आता सृष्टीची रचना करणं म्हणजे ब्रह्मा, तर गुरु कोणत्या सृष्टीची रचना करतात यावर थोडा आपण विचार करू. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या सृष्टी असतात. जेव्हा आपण घरी असतो त्यावेळेला कुटुंब नावाची एक सृष्टी कार्यरत असते, त्या सृष्टीमध्ये आपण असतो. ज्यावेळी आपण व्यवसाय करीत असतो त्यावेळेला व्यवसायाचं ठिकाण, कार्यालय, ऑफिस किंवा फील्ड ही आपली सृष्टी असते. आणि ज्या वेळेला आपण खेळाच्या मैदानात असतो त्यावेळेला खेळाचं मैदान, तिकडे स्टंप लावणं, बॅट बॉल, हे सगळं ही ती तिकडची सृष्टी आहे. अशा वेगवेगळ्या सृष्टींमध्ये आपण वावरत असतो. परंतु ह्या सर्व सृष्टी भौतिक दर्जाच्या आहेत. मात्र गुरूंच्या सान्निध्यात आल्यानंतर आपली आध्यात्मिक सृष्टी उत्पन्न केली जाते. आणि ही आध्यात्मिक सृष्टी जी आहे ती गुरु उत्पन्न करतात. म्हणून गुरूंना ब्रह्मदेवाची म्हणजे ब्रह्माची उपासना देत म्हटलेलं आहे गुरुर् ब्रह्मा. आता आध्यात्मिक सृष्टी केवळ गुरु उत्पन्न करतात का? तर नाही. त्या आध्यात्मिक सृष्टीचं संचलनही करतात. संचलन करण्यामध्ये काय करावं लागतं? तर अनुग्रह आणि निग्रह दोन्ही गोष्टी संचलनाचा भाग आहेत. अनुग्रह म्हणजे एखादी गोष्ट घडवणं आणि निग्रह म्हणजे एखाद्या गोष्टीचा नायनाट करणं. एक उदाहरण घ्या. लग्न झाल्यानंतर, गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर मनुष्य कुटुंब नावाची सृष्टी रचतो. त्या कुटुंब नावाच्या सृष्टीमध्ये अनुग्रह तो करतो. कसा अनुग्रह करतो? तर स्वतःचं स्वयंपाकघर सजवण्यासाठी भांडी, कुंडी, चूल हे सगळं घेऊन येतो. स्वतःचं न्हाणीघर सजवण्यासाठी लोटा, बादली इत्यादी वस्तू आणतो.
स्वतःची ओसरी सजवण्यासाठी म्हणून एखादा झोपाळा, काही खुर्च्या, काही टेबल हे सगळे आणतो. असं एक 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 खोलीची सृष्टी तो करीत असतो. हा झाला प्रकार अनुग्रहाचा. अनुग्रह याचा अर्थ त्या सृष्टीमध्ये काहीतरी निर्माण केलं, काहीतरी भर घातली. तसंच गृहस्थाश्रमाला निग्रह देखील करावा लागतो. त्याच्या सृष्टीतल्या काही वस्तू खेचून काढाव्या लागतात. उदाहरणार्थ रोजच्या रोज घरातला केरवारा करणं हे काय आहे, तर त्या कुटुंबामध्ये घरामध्ये असलेला कचरा बाहेर काढणं, याला म्हणतात निग्रह. म्हणजे वाईट गोष्ट, अनावश्यक गोष्ट खेचून दूर करणं हा निग्रह आहे, आणि आवश्यक गोष्ट आणणं हा अनुग्रह आहे. तसंच आपली जी आध्यात्मिक सृष्टी आहे त्या आध्यात्मिक सृष्टीमध्ये ज्ञान, वैराग्य, भक्ती इत्यादी आणणं, उत्पन्न करणं हा अनुग्रह आहे. आणि आपल्या आध्यात्मिक सृष्टीमध्ये असलेले मद, मोह, मात्सर्य इत्यादी, दंभ, दर्प इत्यादी जे रिपू आहेत त्या रिपूंना खेचून बाहेर काढणं हा निग्रह आहे. तर सृष्टीचा प्रतिपाल होण्यासाठी अनुग्रह आणि निग्रह दोन्हीची आवश्यकता असते, आणि या दोन्ही गोष्टी आपले गुरु करून घेतात. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला आपले गुरु जे ज्ञान देतात तो अनुग्रह आहे. साधना करण्यासाठी जे साधन शिकवतात, मंत्र दीक्षा देतात, तो आध्यात्मिक अनुग्रह आहे. त्याचप्रमाणे अध्यात्म घडण्यासाठी संत सत्पुरुषांचा सहवास, सत्संग, नामजपासारखे विविध सात्विक उपक्रम, आध्यात्मिक उपक्रम हे सगळे अनुग्रह आहे. आणि निग्रह कसला कसला करतात, तर आपल्या जीवनामध्ये असलेल्या दैन्याचा निग्रह करून टाकतात. आपल्या जीवनातलं दैन्य, ज्यामुळे आपण हीनदीन होऊन जातो, त्या दैन्याचा निग्रह गुरु करतात. तसंच त्रिविध तापांचा निग्रह गुरु करतात. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये असलेल्या गैरसमजुतींचा निग्रह गुरु करतात. आपल्या आध्यात्मिक सृष्टीमध्ये असलेल्या अज्ञानाचा निग्रह गुरु करतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे गुरु आपल्या आध्यात्मिक सृष्टीमध्ये अनुग्रह आणि निग्रह दोन्ही कार्य करीत असतात. म्हणून गुरूंना विष्णू देखील म्हटलेलं आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. आता पुढे म्हटलेलं आहे गुरुर्देवो महेश्वर. गुरु हे साक्षात महेश्वर आहे. याचा अर्थ गुरु हे साक्षात नाश करतात. कसला नाश करतात? कारण गुरु तर आपला तर नाश करणार नाहीत. कारण नाश जर करणारे असतील तर त्यांना कोण गुरु म्हणेल? पण तरी गुरु नाश करतात. महादेव जसे तिसरा डोळा उघडून नाश करतात, तसं गुरु देखील एका गोष्टीचा नाश करतात. आणि तो नाश जे ते करतात तो अज्ञानाचा नाश करतात. ते मायेचा नाश करतात आपल्या जीवनात. अज्ञानाचा नाश हे फार महत्वाचं आहे, कारण सगळ्या गोष्टी अज्ञानमूलकच असतात. अज्ञानामुळेच संपूर्ण आपली सृष्टी उत्पन्न झालेली असते. त्या अज्ञानाचा जर नाश झाला तर बाकी सगळी सृष्टी, ज्यामध्ये पुन्हा पुन्हा आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकलेलो आहोत, त्या सृष्टीतून आपण सहज मुक्त होतो. म्हणून गुरु पण निग्रह तर करतातच, पण शिवाय संहारही करतात. संहार कसला करतात, तर अज्ञानाचा संहार करतात. त्या अज्ञानापासून उत्पन्न झालेले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य, अहंकार इत्यादी सगळ्याचाच आपोआप नाश होऊन जातो. आता इकडे संहार आणि निग्रह हे दोन शब्द आम्ही वापरले. या दोन्हीमध्ये फरक काय आहे, तर निग्रह केलेली गोष्ट पुन्हा आत येऊ शकते. जसं घरामध्ये काही कचरं पडलेलं आहे, केरवारा केला आणि ते कचरं बाहेर टाकून दिलं, पण पुन्हा जोराचा वारा सुटला तर तेच कचरं पुन्हा आत येऊ शकतं. परंतु संहार कशाला म्हणतात? संहार म्हणजे अंगणातला पालापाचोळा गोळा केला आणि तो अंगणाच्या बाहेर टाकला तर वाऱ्या बिऱ्याबरोबर पुन्हा आत येईल. परंतु तो पालापाचोळा बाहेर टाकला आणि तो जाळून टाकला तर वारा सुटल्यानंतर देखील तो पालापाचोळा पुन्हा आत येणार नाही. त्याला म्हणतात संहार. त्यामुळे गुरु निग्रह पण करतात,
आणि अंततः अज्ञानाचा संहार देखील करून टाकतो. तर गुरु संहाराचं देखील काम करीत असल्यामुळे गुरूंना महेश्वर म्हणजेच महादेवाची देखील उपाधी दिलेली आहे. आणि नुसतं सृष्टी बनवणं, सृष्टी पाळणं आणि सृष्टीचा संहार करणं एवढीच जर कार्य असतील तर पुन्हा प्रश्न शिल्लक राहतो की सृष्टी निर्माता सृष्टी निर्माण करतो त्यासाठी त्या सृष्टी निर्मितीचं ज्ञान त्याला कोणी दिलं? म्हणजे ब्रह्मदेवाला सृष्टी कशी रचायची याचं ज्ञान नक्की कोणी दिलं? तर उत्तर आहे की ब्रह्मदेवाला हे ज्ञान परब्रह्माने दिलेलं आहे. आणि परब्रह्माला ते ज्ञान कोणी दिलं? तर परब्रह्म हा स्वयमेव आहे, एकमेव आहे. त्यामुळे तो ज्ञानीच आहे, तो ज्ञानीच होता, तो ज्ञानीच आहे आणि तो ज्ञानीच राहणार आहे. तो आनंदच होता, आनंदच आहे आणि आनंदच राहणार आहे. तो सृष्टीच्या आधीही होता, सृष्टी असतानाही आहे आणि सृष्टीचा संहार झाल्यानंतर देखील शेष शिल्लक राहणार आहे. तर परब्रह्म जो असतो तो ब्रह्मा विष्णू महेशाचा देखील कर्ता आहे. त्यामुळे परब्रह्म हे कारण आहे. त्यामुळे गुरु साक्षात परमब्रह्म, गुरु ब्रह्मा आहेत, गुरु विष्णू आहेत, गुरु महेश आहेत. एवढंच नव्हे तर गुरु कारण कोटीचे देखील आहेत. अशा त्या गुरूंना माझा नमस्कार असो असं म्हटलेलं आहे. तर ह्या श्लोकामध्ये गुरूंचं रूप आणि गुरूंचं स्वरूप या दोन्हीचं प्रतिपादन केलेलं आहे. आता सद्गुरु आणि गुरु यांच्यामध्ये काय फरक आहे? पूर्वी सद्गुरु आणि गुरु यांच्यामध्ये विशेष फरक केला जात नव्हता, कारण पूर्वी गुरु हे सद्गुरूच असायचे. परंतु कधी कधी असं होतं की गुरु असतात पण ते सद्गुरू असतात असं. आता उदाहरण घ्या, दत्तात्रेयांचे 24 गुरु आहेत. आता त्या 24 गुरूंपैकी एक पिंगला वेश्या देखील आहे. आता वेश्येला सद्गुरू कसं म्हणणार? कारण तिचं कार्य हे सत्कार्य नाही, परंतु त्या वेश्येकडून ज्ञान मिळालं दत्तात्रेयांना म्हणून वेश्येला त्यांनी गुरु मानलेला आहे. परंतु दत्तात्रेयांचे सद्गुरू हे अत्री ऋषीच आहेत, त्यांचे पिताश्री हेच सद्गुरू आहेत. तर गुरु आणि सद्गुरू यांच्यामध्ये फरक असा की गुरु हे विद्यादान करू शकतात, गुरु हे विद्येचं दान करतात, गुरु हे ज्ञानाचं दान नाही करू शकत. ज्ञानाचं दान हे तर सद्गुरूच करतात. कारण ज्ञान हे कसं आहे, अत्यंत शुद्ध आहे. त्या ज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रम नाही, प्रमाद नाही, विप्रलिप्सा नाही, करुणापटुता नाही. त्यामुळे ज्ञान हे अत्यंत शुद्ध असतं आणि शुद्ध ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्या शुद्ध ज्ञानाने युक्त असलेला ज्ञानी पुरुषच अपेक्षित असतो. तर गुरु हे विद्या देतात, मग ती मंत्रविद्या असो, तंत्रविद्या असो किंवा काही भौतिक शास्त्रांच्या विद्या असो. परंतु सद्गुरु हे सच्चिदानंद घन परमात्म्याचं ज्ञान आपल्याला देतात. म्हणून गुरु आणि सद्गुरु या दोन शब्दांचा उल्लेख हल्ली केला जातो. शाळेमध्ये आहेत ते कोण आहेत? शाळेत आहेत ते शिक्षक आहेत, ते पगारी शिक्षक आहेत, पगार घेतात आणि तेवढ्या पुरतं आपल्याला शिकवतात. गुरु कोण असतात? तर जे पगाराची अपेक्षा ठेवत नाही पण ज्यांच्याकडून ज्ञान घेतल्यानंतर गुरुदक्षिणा तर द्यायला हवी, ते गुरु आहेत. आणि सद्गुरू कोण आहेत? तर सद्गुरू ते आहेत की जे तुमच्याकडून कसलीही अपेक्षा ठेवत, तुम्ही दिलं तरी ते धर्मकार्याला वापरतील, तुम्ही नाही दिलं तरी देखील तुमच्यावर ते काही रुष्ट होणार नाही. अर्थात शिष्याचं तर कर्तव्य असतं की गुरूंची सेवा करावी, त्यांना गुरुदक्षिणा द्यावी, हे शिष्याचं कर्तव्य. पण सद्गुरू जे आहेत ते ह्या गोष्टीचीही अपेक्षा करतात. एक उदाहरण देतो सद्गुरू कसे असतात याचे. आजपासून साधारणपणे 100 वर्षापूर्वी श्रीमद स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज हे ह्या धराधामावर विचरण करीत. ते साक्षात दत्तात्रेयांचेच अवतार होते. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे एका गावामध्ये 3 दिवसांपेक्षा अधिक राहत नसत. फक्त चातुर्मासाचे 2 महिने मात्र
ते एका ठिकाणी चातुर्मास करीत असत। एकदा स्वामी महाराज गरुडेश्वर या ठिकाणी चातुर्मास करीत आणि चातुर्मास करीत असताना त्यांनी एक ग्रंथ लिहायला घेतला। त्यांनी अनेक ग्रंथ रचलेले, जसे आद्य शंकराचार्यांनी अनेक ग्रंथ रचलेले आहेत, तसे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी देखील अनेक ग्रंथ रचले। त्यात गद्य आहे, पद्य आहे, शास्त्र चर्चा आहे, साहित्य आहे। तर वासुदेवानंद सरस्वती स्वामी एक ग्रंथ रचत होते आणि पूर्वीचा काळ पत्र होते, एक एक वही नव्हती, एक एक पान सुट्ट होतं आणि जसा जसा ग्रंथ रचला जात होता तसं तसं स्वामी महाराज एका वस्त्रामध्ये ती पानं गुंडाळून ठेवत, पोथी तयार करत होते। आता पोथी केल्यानंतर ती पोथी बांधायला एखादा दोरा हवा। आता ते होते गरुडेश्वरला, नर्मदेच्या किनारी, आज देखील ते खेडगाव आहे। तर त्यांनी विचार केला की पोथी बांधायला एखादा लोकरी धागा मिळाला तर बरं। तर बघितलं की तर त्या गावची लोक सामान्य परिस्थितीतली होती, लोकरी वगैरे वस्तू काही वापरत नव्हत्या, फक्त थंडीसाठी घोंगडी वगैरे वापरत होते। तर विचार केला इथे लोकर कुठे मिळणार। तर काय झालं, एक तिकडचा स्थानिक गुजराती ब्राह्मण रोज स्नान संध्या करायला नर्मदेत जायचा आणि येता येता तो स्वामी महाराजांचं कुटीर होतं, तिकडे जाऊन नमस्कार करायचा आणि पुढे यायचा। तो डभोई नावाच्या गावामध्ये कामाला होता, गरुडेश्वर पासून 20 किलोमीटर अंतरावर असेल त्यावेळेची गोष्ट आहे। बैलगाडीने जात असेल किंवा नुकतेच मोटरी सुरू झाल्या असतील। तर स्वामी महाराजांना कळलं की हा डभोई गावाचा तो शहर आहे ते। तर स्वामी महाराजांनी सांगितलं की अरे बाबा, मला येताना एक काम करशील का? म्हणे सांगा ना महाराज। तर म्हणे येता येता माझी पोथी बांधण्यासाठी एक लोकरी धागा घेऊन ये। बर म्हणे, आज नक्की आण। तो गेला, दिवसभर कामाकाजाने दमला असेल, येताना तो लोकरी धागा आणायला विसरला। आला, स्वामी महाराजांनी काही पुन्हा विचारलं नाही की धागा आणला का, आठवण करून दिली नाही, कारण संत सत्पुरुष एकदाच आठवण करतात, पुन्हा पुन्हा आठवण करून दिली तर ती महत्कृपा समजावी, पण अन्यथा एकदा आठवण करून देतात, काम केलं तर ठीक आहे, नाही केलं तर त्यांचं काय अर्थ आहे। सत्पुरुषांनी कार्याची संधी देणं हे ते कार्याची संधी ज्याला दिलेली असते त्याच्या भाग्याचं लक्षण असतं। तर स्वामी महाराजांनी त्याला काही विचारलं नाही की धागा आणला। दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, चौथा दिवस झाला, करता करता 15 दिवस लोटले। त्या गुजराती ब्राह्मणाला हळूहळू कळू लागलं की स्वामी महाराज ही कोणती तरी सिद्ध व्यक्ती आहे, तर अशा महापुरुषाकडून आपण अनुग्रह घेतला पाहिजे, जीवनाला धन्य केलं पाहिजे, हा विचार त्या ब्राह्मणाने केला। आणि एक दिवस स्नान करून येताना हात जोडून स्वामी महाराजांना म्हणाला की महाराज, मला आपलं शिष्य व्हायचंय, तर मला आपण गुरुमंत्र द्याल का? स्वामी महाराज अगदी प्रसन्न मुद्रेने म्हणाले की अवश्य दे, आत्ता नर्मदेत स्नान करून आलायस ना, हा बस इथे, तुला अनुग्रह देतो, असं म्हणून स्वामी महाराजांनी त्याला मंत्र दीक्षा दिली। मंत्र दीक्षा दिल्यानंतर नमस्कार वगैरे करून तो ऑफिसला निघून गेला आणि पुन्हा असं 2-4 दिवस चालू राहिलं, काही त्यांनी धागा आणला नव्हता। एक दिवस अचानक त्या गुजराती ब्राह्मणाच्या लक्षात येतं की अरे, स्वामी महाराजांनी आपल्याला लोकरी धागा आणायला सांगितला होता, पण आपण काही तो आणला नाही, आज आपण आठवणीने आणू। आणि म्हणून तो आठवणीने लोकरी धागा घेऊन येतो आणि दुसऱ्या दिवशी स्नान करून येताना स्वामी महाराजांच्या कुटीरात जाऊन त्यांना तो धागा पुढे करतो। स्वामी महाराज म्हणतात, अरे हे काय? नाही म्हणे, महाराज आपण सांगितलं होतं पोथी बांधायला धागा, मी विसरत होतो, मला क्षमा करा, काल लक्षात ठेवून आणलं। स्वामी महाराज म्हणाले की आता आम्ही तुझ्याकडून तो धागा घेऊ नाही शकत। तर तो गुजराती माणूस म्हणतोय की का महाराज, कोणी केली का धाग्याची व्यवस्था? नाही नाही म्हणे, मला तर धागा हवाच आहे, पण आता मी तुझ्याकडून तो धागा घेणार नाही। म्हणे महाराज असं का, माझं काय चुकलं, मी क्षमा मागतो, मला उशीर झाला म्हणून। नाही नाही म्हणे, प्रश्न तो नाहीये, प्रश्न हा आहे की शिष्याकडून काहीही घ्यायचं नाही, हा माझा नियम आहे। जोपर्यंत तुम्ही आमच्याकडून दीक्षा घेतली नव्हती तोपर्यंत तर आम्ही घेतलं असतं तुमच्याकडे, परंतु परवाच तर तुमची दीक्षा झाली,
आता तुमच्याकडून आम्ही आमच्यासाठी काहीही वस्तू घेणार नाही, हा आमचा नियम आहे. त्यामुळे हा धागा ठेवा आणि तो कोणत्या एखाद्या ब्राह्मणाला पोथी बांधायला देऊन टाका. तर हे सद्गुरूंचं लक्षण. सद्गुरूंना शिष्य जे देतात त्याचा विनियोग अध्यात्मासाठीच केला जातो, कोणत्याही प्रकारे स्वतःसाठी केला जात नाही. तर गुरु हे शिष्याला विद्यादान करतात आणि सद्गुरू जे आहेत ते ज्ञानदानच करतात. ते साक्षात परब्रह्म परमेश्वराची ओळख शिष्याला करून देतात, नव्हे नव्हे त्याला परब्रह्म परमात्म्याच्या चरणापर्यंत नेऊन सोडतात. हे सद्गुरू आणि गुरु यांच्यामधलं अंतर आहे. पूर्वीच्या काळी गुरु हा शब्द सद्गुरूंसाठीही वापरला जात असे. पूर्वीच्या काळी गुरु सद्गुरू असा भेद कोणी करत नव्हता. तर गुरु आणि सद्गुरू यांच्यामध्ये हा फरक आहे. सद्गुरू हे सत परमेश्वरापर्यंत आपल्याला पोहोचवतात. आता प्रश्न असा आहे की गुरु महत्वाचे की गुरु ज्या देवाचा जप देतात तो देव महत्वाचा. गुरु गोविंद दोनों खडे काको लागे पाय. हिंदी मध्ये एक दोहा आहे, गुरु गोविंद दोनों खडे. गुरु आणि गोविंद दोघही जर एखाद्या ठिकाणी आपल्याला दिसले, त्यांनी दर्शन दिलं, काको लागे पाय, पहिला नमस्कार कोणाला कराल? आता प्रश्न असा पडतो की गुरूंना जर पहिला नमस्कार करायचा म्हटलं तर गुरूंनी तर सांगितलं ह्या देवाचा जप करा, ह्या देवाचा मीही जप करतो, त्या देवाला मीही वंदन करतो. त्यामुळे देव मोठा की गुरु मोठे? देव मोठा म्हणायचा झाला तर प्रश्न हा उपस्थित होतो की त्या देवाची ओळख गुरूंनी करून दिली, त्यामुळे गुरुच नसते तर देवाची ओळख कुठून झाली असते? म्हणून या दोह्याच्या उत्तरामध्ये म्हटलेलं आहे, दोहा काय आहे? गुरु गोविंद दोनों खडे काको लागे पाय, बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो मिला. मग अशा वेळेला शिष्य काय करतो? विवेकी शिष्य असेल तर गुरु आणि गोविंद दोघं उभे असतील तर नमस्कार स्वतःच्या गुरूंना करतो. का? कारण बलिहारी गुरु आपकी, गुरुदेव आपल्या कृपेमुळेच गोविंद दियो मिला आहे, आपल्या कृपेमुळेच मला ह्या गोविंदाचं दर्शन झालं, त्यामुळे पहिला नमस्कार आपल्याला. हे गुरूंचं महात्म्य आहे. गुरुगीतेमध्ये तर म्हटलेलं आहे, शिववृष्टे गुरुस्त्राता गुरवृष्टे न कश्चन. शिव साक्षात महादेव जर रुसले तर तुम्हाला तारणारे गुरु आहेत, गुरुस्त्राता. गुरूंचा तो अधिकार आहे की कोणतीही देवता जरी रुसली तरी गुरु त्या शिष्याला त्या देवतेच्या कोपापासून वाचवू शकतात. परंतु गुरवृष्टे न कश्चन, गुरु जर रुसले तर मात्र त्यांच्या रुसण्यावरून आपल्याला कोणीही तारू शकत नाही. म्हणून एक वेळ देव रुसले तर चालेल, गुरु तारतील, पण गुरु रुसले तर कोणीही तारणार नाही. म्हणून मनुष्याने सर्व प्रयत्न करून गुरूंना प्रसन्न ठेवण्याचा संकल्प करावा. सर्व प्रयत्न करून गुरूंना मी प्रसन्नच ठेवीन हे ध्येय धारण करावं ना, त्यानुसार त्यांनी स्वतःचं वागणं, बोलणं, चालणं हे सगळं ठेवावं. आता गुरूंचं स्वरूप जे आहे हे स्वरूप निर्गुण निराकार परब्रह्माचं स्वरूप जरी असलं तरी देखील गुरूंच्या सगुण साकार स्वरूपामध्ये आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक हे तीनही रूप आहेत. आध्यात्मिक रूपामध्ये गुरूंचं साक्षात श्री विग्रह, गुरूंचा श्री विग्रह हे गुरूंचं आध्यात्मिक रूप आहे. गुरूंचं आधिदैविक रूप म्हणजे त्यांचं देवत्व हे पण एक रूप आहे. कसं रूप आहे ते देवत्वाचं रूप? आपण श्री गुरुचरित्रामध्ये ऐकली असेल ही कथा की एकदा नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरी असताना दिवाळी आली आणि दिवाळीच्या आधी सगळे शिष्य गुरूंना नमस्कार करायला आले की महाराज आता 4-5 दिवस दिवाळी आहे, तेव्हा काही घरातली कामं काज आहेत, 4-5 दिवस दर्शनाला नाही येऊ शकणार, क्षमा असावी. मात्र एक आपल्याला आग्रह आहे. म्हणे काय? म्हणे ह्या दिवाळीत आपण आमच्याकडे घरी यावं, आमच्या गावी तरी यावं. आता 8 गावचे 8 लोक होते, 7 गावचे 7 लोक आणि गाणगापूरचा एक ब्राह्मण.
गुरूंनी विचार केला, सगळेच आग्रह करतायत की दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी आमच्याकडे आपण यावं, आणि नुसतं यावं नाही तर भिक्षेसाठी यावं. आता काय करायचं? सगळ्यांचा आग्रह तितकाच जोरदार. आपण जर नाही आलात तर मी जेवणार नाही, आपण जर नाही आलात तर आमच्या घरी पणती पेटवणार नाही, वगैरे अशा अटी घालून ठेवल्या गुरूंसमोर. आता गुरूंची झाली पंचायत, करावं काय? गुरु तर गुरु होते, साक्षात दत्तावतारी होते. त्यांनी सांगितलं, एक एक करून या म्हणे जवळ. पहिला ब्राह्मण आला एका गावचा, त्याला हळूच कानात काहीतरी सांगितलं. तो खुश झाला, अत्यंत खुश झाला आणि आनंदात आनंदात निघून गेला. दुसरा आला, त्याला कानात काहीतरी सांगितलं, तोही खुश झाला. तिसरा विचार करतोय की गुरूंनी ह्या दोघांना गावी येण्याचं आश्वासन दिलं, आम्हाला नाही दिलं, म्हणून तो म्लान मुद्रेने उभा होता, त्याला पण बोलवलं, म्हणे ये. तो गेला जवळ, त्याच्या कानात एक गोष्ट सांगितली, तोही खुश आनंदी झाला आणि आनंदाच्या भरात आपल्या गावी गेला. असं करता करता सातही जण आपापल्या गावी गेले. आपापल्या गावी जाऊन सांगितलं, गुरु पाडव्याच्या दिवशी आपल्या गावी येणार आहेत आणि आमच्या घरी भिक्षा करणार. गाणगापुरातले ब्राह्मण चिंतेत की ऐन दिवाळीत गुरु आपल्याच गावी नाही भिक्षेला, हे असं कसं चालेल? म्हणे, गुरुदेव असं नका करू, दिवाळीच्या दिवशी आपण गाणगापुरातच राहावं, इथलीच आमची भिक्षा ग्रहण करावी. खूप आशेने आम्ही राहिलेलो आहोत की गुरु दिवाळीच्या दिवशी इथेच असतील म्हणून. गुरूंनी त्यांना सांगितलं, चिंता नका करू, गाणगापुरीच मी दिवाळीच्या दिवशी असेल आणि इथेच भिक्षा घेईन. झाली दिवाळी वगैरे संपली. दिवाळी संपल्यानंतर एक 8-10 दिवसांनी जेव्हा सगळ्या गावचे भक्त आले, तेव्हा गुरूंच्या दर्शनासाठी उभे असताना हळूहळू चर्चा होत गेली. एकमेकांना म्हणतायत की गुरु आमच्या घरी पाडव्याच्या दिवशी आले आणि भिक्षा वगैरे केली, फार छान झालं. पूर्ण दिवसभर गावातल्या सर्व भक्तांची गर्दी होती नमस्कारासाठी, दर्शनासाठी वगैरे. दुसरा ब्राह्मण म्हणतो, नाही नाही, पाडव्याच्या दिवशी तर गुरु आमच्या घरी आले होते, आमच्या गावातल्या लोकांनी त्यांचं दर्शन घेतलं. तिसरा म्हणतो, नव्हे नव्हे, पाडव्याच्या दिवशी आमच्या गावी आले होते, आमच्या घरची भिक्षा ग्रहण केली आणि गावचे सगळे लोक दर्शनाला आले होते. आता कोणी एकमेकांवर विश्वास ठेविला, तर स्वतः बघितलेलं होतं गुरु आपल्याकडे भिक्षा घेत आहेत वगैरे, हे ते सगळं. शेवटी एक जण म्हणाला, तुझ्याकडे काय प्रमाण आहे की गुरु तुझ्याकडे आले होते? म्हणे, बघा, गुरूंच्या मठातल्या कोठार घरात मी दिलेली अमुक अमुक रंगाची अमुक अमुक किनारची छाटी आहे की नाही बघा. बघतात, हो आहे. दुसरा म्हणतो, नाही नाही, त्यावेळेला गुरूंना अमुक अमुक गोष्ट मी आहेर म्हणून दिली होती, बघा आहे का? हो, ती पण आहे, ती पण आहे. आणि गाणगापुरातले म्हणतात, काही नाही, तुम्ही 7 जण खोटं बोलतायत, गुरु तर इथेच होते, आम्ही गाणगापुरातल्या सगळ्यांनी पाडव्याच्या दिवशी गुरूंचं दर्शन घेतलं, इकडेच त्यांच्याबरोबर भिक्षा केली, हे सगळं प्रसाद ग्रहण केला, सगळं झालं. तर गुरूंचं हे जे स्वरूप आहे, हे भौतिक रूपापेक्षा दिव्य कोणत्या तरी रूप आहे. या रूपालाच आधिदैविक रूप असं म्हणतात गुरूंचं. आणि गुरूंचं तिसरं रूप आहे आध्यात्मिक. आध्यात्मिक रूप म्हणजे गुरूंचं आधिदैविक, आध्यात्मिक आणि आधिभौतिक, ही 3 रूप. आधिभौतिकामध्ये गुरूंचा देह आला, गुरूंचं श्री विग्रह आला, आणि आध्यात्मिक रूपामध्ये गुरूंचं ज्ञान आलं, गुरूंची वाक्य आली. मंत्रमूलम गुरोर्वाक्यम, पूजामूलम गुरोः कृपा, मंत्रमूलम गुरोर्वाक्यम म्हटलेलं आहे ना. तर गुरु जे मंत्र देतात ते गुरूंचं आध्यात्मिक रूप आहे. गुरु जे ज्ञान देतात, गुरु जो उपदेश करतात, गुरु जो अनुग्रह देतात, ही सगळी गुरूंची आध्यात्मिक रूप आहेत. या आध्यात्मिक रूपांमध्ये गुरु वास्तव्य करतात. गुरूंनी देहत्याग केल्यानंतर देखील आध्यात्मिक रूपाने, म्हणजे वाङ्मयाच्या रूपाने, शिकवणीच्या रूपाने, हल्लीच्या भाषेत म्हणायचं तर व्हिडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ कॅसेट, ह्या रूपाने गुरूंचं आध्यात्मिक रूप मात्र शिल्लक राहतं. आणि परम आध्यात्मिक रूप हे गुरूंनी दिलेल्या मंत्राच्या रूपाने शिल्लक राहतं. अशा प्रकारे गुरूंची आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक रूप आहेत, आणि ती शिष्यांना, भक्तांना अनुभवता येतात. रेवा तीर निवासी पूज्य श्री श्रीराम महाराज यांची ही तिन्ही रूप पाहण्याची संधी आम्हाला जवळून प्राप्त झाली.
महाराजांचा श्री विग्रह हे तर महाराजांचा आधिभौतिक रूप. त्या श्री विग्रहाबरोबर नर्मदा किनारी भ्रमण करण्याचा, पायी पायी चालण्याचा काही योग आम्हाला देखील प्राप्त झाला. फार लांब नाही, पण आश्रमाच्याच आजूबाजूला नर्मदेचं जेवढं पात्र आहे त्या पात्रामध्ये महाराजांबरोबर भ्रमण करण्याचा योग आला. हे महाराजांचं आधिभौतिक रूप आहे. एवढंच नव्हे तर महाराजांबरोबर नर्मदेमध्ये सगळ्यांसमवेत अवभृत स्नानाचा योग आम्हाला प्राप्त झाला. असाच महाराजांबरोबर चालण्याचा, महाराजांबरोबर स्नान करण्याचा, महाराजांबरोबर तीर्थयात्रा करण्याचा जो आपल्यापैकी अनेकांना योग प्राप्त झाला, त्या योगामध्ये आपल्याला दिसलेले महाराज देहरूपाने, ते महाराजांचं रूप आधिभौतिक रूप आहे. आधिभौतिक रूप आहे. दुसरं रूप आहे आधिदैवी रूप. आधिदैवी रूप म्हणजे तुम्ही अनुभव घेतलास की काही मनामध्ये प्रश्न असतील, जिज्ञासा असतील, काही जीवनामधली संकट असतील, तर त्यावेळेला महाराजांनी स्वप्न दृष्टांत देऊन तुमची ती संकट, त्यावरील उपाय सांगितला असेल. स्वप्न दृष्टांत देऊन तुम्हाला एखादा प्रसंग स्वप्नामध्ये दाखवलेला असेल, किंवा तुम्ही एका ठिकाणी बसलेले आहात आणि महाराज तिथून तुमची आठवण करतायत आणि कोणीतरी सांगतंय की अहो आत्ताच महाराजांनी तुमची आठवण काढली. नेमकं तुमच्याही मनात त्याच वेळेला महाराजांची आठवण झालेली असते. हे महाराजांचं आधिदैवी रूप आहे. आणि महाराजांचं आध्यात्मिक रूप म्हणजे त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांनी दिलेला उपदेश, त्यांनी दिलेली मंत्र दीक्षा, हे महाराजांचं आध्यात्मिक रूप आहे. महाराजांचं हे आध्यात्मिक रूप आम्ही पाहिलं. महाराज मंत्र दीक्षा कसे द्यायचे, किती आत्मीयतेने द्यायचे, समोरच्या येणाऱ्या भक्ताचा उद्धारच झाला पाहिजे या मंत्राने, इतक्या आत्मीयतेने आणि इतक्या निश्चयाने महाराज मंत्र दीक्षा देत असतात. मंत्र दीक्षा देताना महाराज कधीच वैतागले नाहीत, कंटाळले नाहीत. मंत्र दीक्षा देणं हे एक पवित्र कार्य आहे या भावनेने, मंत्र दीक्षा देणं हे प्रभू रामचंद्रांचं कार्य आहे या भावनेने महाराजांनी कायम मंत्र दीक्षा देण्यामध्ये तत्परता दाखवली. आम्ही पाहिलं किती किती जणांची रांग असायची मंत्र दीक्षा घ्यायला, पण महाराज कधीही कंटाळले नाही. प्रत्येक येणाऱ्या भक्ताकडे तेच स्मितहास्य, तोच सद्भाव आणि तीच आपुलकी. तेच स्मितहास्य, तोच सद्भाव, तीच आपुलकी आणि मंत्र देण्याची तीच तत्परता. ह्या पद्धतीने महाराजांनी भक्तांना श्रीराम मंत्रामध्ये अनुग्रहित केले. हा मंत्र आहे 13 अक्षराचा, परंतु साधा सुद्धा नाहीये. 13 अक्षरी मंत्र म्हणजे साधा आणि भरपूर अक्षरी मंत्र म्हणजे मोठा, अशातला भाग नाही. काय म्हटलेलं आहे रामरक्षा स्तोत्रामध्ये? श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम श्रीराम नाम वरानने. विष्णूंच्या सहस्रनामाच्या तुल्य असं श्रीराम हे 3 अक्षर आहेत. श्रीराम. तर या श्रीरामाचा मंत्र, ते त्रयोदशाक्षरी मंत्र म्हणजे साक्षात सहस्रनामावलीच्या पठण करून प्राप्त होणाऱ्या पुण्याईचा मंत्र आहे. एकदा सहस्रनामावलीचा पाठ करून जेवढं पुण्य मिळतं तेवढं एकदा श्रीराम म्हणून पुण्य मिळतं. आणि जिथे श्रीराम जय जय राम 3 वेळा रामनाम, त्यामुळे त्याचं पुण्य काय असेल, त्या मंत्राच्या प्रभावाने आपलं किती भलं होत असेल हे निर्विवाद आहे. श्रीराम मंत्राने महाघोर पातकी देखील तरलेले आहे. तर असा तो श्रीरामाचा मंत्र देण्यामध्ये महाराज नेहमी तत्पर असतात. हे महाराजांचं एक रूप आहे. महाराजांचं दुसरं रूप आहे वाङ्मय. महाराजांनी जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे, त्या आत्मचरित्रामध्ये एकूण एक शब्द अध्यात्माने भारलेला आहे. त्या प्रत्येक शब्दागणिक महाराज जणू आपल्याशी हितगुज साधतायत, आपल्या हिताचं हितगुज साधत आहेत, अशी पदोपदी जाणीव आपल्याला होते. महाराजांचे अनुभव वाचून
असं वाटतं की हे एक एक अनुभव म्हणजे आपल्या एकेका जीवनाच्या तपस्येचं फळ आहे की इतके दिव्य अनुभव त्यामध्ये महाराजांनी माला रूपाने गुंफलेले आहेत. त्याचप्रमाणे नामाचं महात्म्य इत्यादी जे सूक्ती संग्रह आहेत त्या सूक्ती संग्रहाच्या रूपाने महाराजांचं आजही आध्यात्मिक दर्शन आपल्याला घडतं. आम्ही तर साक्षात दर्शन घेतलेलं आहे, महाराजांचं प्रवचन ऐकलेलं आहे, तुम्ही ऐकलेलं आहे महाराजांचं अनुग्रह भाषण. तर हे महाराजांचं आध्यात्मिक रूप आपण अनुभवलेलं आहे. महाराजांविषयी अनेक अनेक आठवणी आमच्या हृदयामध्ये साठवून ठेवलेल्या आहेत. या आठवणींमध्ये महाराजांच्या स्वभावाचे अनेक पैलू दिसून येतात. एक छोटी आठवण सांगतो तुम्हाला, अमरावतीचीच आहे. आम्ही आणि महाराज एक दिवस पहाटे झिरीला जाण्यासाठी निघालो. कारण आम्ही एक सहज प्रश्न विचारला होता की अमरावतीच्या जवळच वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या बंधूंची समाधी आहे का? तर तेवढ्यात अमरावतीची आपण मंडळी आपल्यापैकी कोणी म्हणालं हो हो म्हणे महाराज, इथे झिरी नावाचं गाव एक 8-10 किलोमीटरवर आहे, तिथेच वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या बंधूंची म्हणजे सीताराम महाराजांची समाधी आहे. तर हे महाराजांनी ऐकलं की आम्ही विचारतोय झिरी इथून कुठे आहे वगैरे. महाराज स्वतः म्हणाले आपण उद्या जाऊया का म्हणे. माझ्या मनात इच्छा होती दर्शनाची आणि महाराजांनी ती ओळखली ना. महाराज स्वतःच म्हणाले उद्या आपण जाऊया म्हणे दर्शनाला. म्हटलं हो चालेल, अवश्य जाऊया. तर पहाटे पहाटेची वेळ होती आणि नेमकं त्या दिवशी आमच्या नखाला काहीतरी काढताना थोडस नख उडाल्यासारखं झालेलं, त्यामुळे रक्तबंबाळ थोडस झालेलं. लगेच रक्त थांबलेलं होतं, काही विशेष काही चिंता नव्हती. तर पुढे पुढे आम्ही गेलो, गाडीत बसलो. महाराज पुढच्या सीटवर होते, आम्ही मागच्या सीटवर होतो. तर करता करता महाराज म्हणाले की म्हणे कसं काय वगैरे हे आयोजन, हे ते तब्येत वगैरे बरी आहे ना आपली, हवा पाणी वगैरे मानवलंय ना इकडचं. म्हटलं हो. तेवढ्यात महाराज म्हणाले की काही शरीराला कष्ट तर नाही. आता आमच्या नखाला लागलेलं होतं, आदल्या दिवशी रक्त निघत होतं आणि ही रात्रीची गोष्ट, म्हणजे प्रवचनाला येताना कोणी आमचं बोट रक्ताळलेलं बघितलं असेल वगैरे असा काही प्रश्न नव्हता. रात्री आल्यानंतर, तुमच्या कक्षात आल्यानंतरची गोष्ट, आणि सकाळी स्नान झालं ना लगेच निघालो. म्हणजे महाराजांना आमच्या अंगठ्याचं बोट रक्ताळलेलं होतं वगैरे हे कळण्याचा काहीही संभव नव्हता. पण महाराजांनी विचारलं प्रकृती बरी आहे ना. महाराजांना मी ओळखलं की महाराजांना कळलेलं आहे. मी महाराजांना म्हटलं महाराज काल विशेष नाही, पण थोडस नख उडालं आणि रक्त आलंय, त्यामुळे थोडी अंगात कचकच आहे. कारण शरीरातून कधी रक्त निघालं की अंग लगेच कचकच, शरीर प्रवृत्ती असते माणसाची. तर महाराजांनी काय केलं असावं, त्यांची जी बगल थैली होती त्यांच्याकडच्या त्या बटव्यातून 2 बँडेज काढून दाखवले आणि महाराज म्हणाले हे आम्ही कायम जवळ ठेवतो, एक तुम्ही ठेवा म्हणे. असं म्हणून ते बँडेज महाराजांनी दिले. आता ते बँडेज दिल्यानंतर आमच्या मनात विचार आला की महाराजांनी जरी बँडेज दिलेलं असतं तरी ते प्रसाद रूप आहे, त्यामुळे ते जर आपण इथे बोटाला लावलं तर कालांतराने बोट बरं झाल्यानंतर ते बँडेज काढावं लागेल आणि ते प्रसाद रूपी बँडेज आपण टाकायचं कुठे. कारण प्रश्न असा की जर ते कचऱ्याच्या पेटीत टाकलं तर महाराजांनी दिलेल्या प्रसादाचा अंश तिकडे टाकल्यासारखं होईल, आणि जर तुळशीत टाकलं तर बँडेजला आपलं रक्त लागलेलं असतं. रक्त हे दूषित मानलं जातं. जोपर्यंत शरीराच्या आत रक्त असतं तोपर्यंत ते शुद्ध मानलं जातं, पण शरीराच्या बाहेर एकदा रक्त आलं की ते दूषित मानलं जातं. तर रक्ताने बरबटलेलं बँडेज
तुळशीत अर्पण करणं किंवा नदीत अर्पण करणं हे योग्य नाही. यातून रस्ता कसा काढायचा? महाराज हसले. माझ्या मनात आलं होतं की हे बँडेज आपण प्रसाद म्हणून ठेवूनच द्यावं कायम, म्हणजे कायमचा इलाज झाला, कायमची संजीवनी मिळाल्यासारखं झालं. तर महाराज हसले आणि म्हणे हे दुसरं पण तुम्हीच ठेवून द्या, ते तसंच ठेवा आणि हे वापरून टाका. कसं महाराजांनी ओळखलं होतं की अंगठ्याला लागलेलं? कसं त्यांनी ओळखलं की आमच्या मनात घालमेल होतीये की हे बँडेज लावलं तर ह्याचं काय करावं ना काय नाही? नाही नाही, हे बँडेज तर आपण आपल्याकडे प्रसाद म्हणून ठेवून घ्यावं. ती इच्छा महाराजांनी, तो विचार ओळखला आणि म्हणाले ते राहू द्या तुमच्याकडे, म्हणे हे घ्या आणि हे बांधा. ओळखलं? ही अनुभूती आहे. लोक म्हणतात की अनुभव आल्याशिवाय आम्ही देवाला मानणार नाही, अनुभव आल्याशिवाय आम्ही हे मानणार नाही, ते मानणार नाही. पण अनुभव आल्यानंतर तर माणसाने मानलं पाहिजे आणि तो अनुभव लक्षात ठेवला पाहिजे. महाराजांविषयी आम्हाला तर आधीपासूनच श्रद्धा होती. जेव्हा त्यांचं पहिल्यांदा दर्शन बडोद्याला झालं होतं त्या क्षणापासून महाराजांविषयी आमच्या मनात श्रद्धा. तर ती श्रद्धा महाराजांनी ओळखलेली होती, विचार ओळखलेले होते आणि हा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आला. आपण एखादी गोष्ट विचारायला गेलात महाराजांना आणि विचारायची संधी मिळायच्या आधीच एखाद्या प्रवचनामध्ये किंवा बोलता बोलता प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं, किंवा एखाद्याशी बोलता बोलता तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला मिळून गेलं, महाराजांनी त्या व्यक्तीला निमित्त बनवून टाकलं. हे अनुभव अनेकदा आलेले असतील तुम्हा सर्वांना. हा तर एक अनुभव झाला. महाराजांचे आणखी काही अनुभव आमच्या गाठीशी आहे, भरपूर अनुभव आहे आणि हे सगळे अनुभव आम्ही अगदी मनामध्ये जपून ठेवलेले आहे. काय काय अनुभव आहेत? एक आणखीन अनुभव सांग. एकदा वाशिम येथे श्री कराळे आणि श्री जोशी ह्या महाराजांच्या अनुग्रहितांनी आणि आमच्या स्नेहींनी श्रीमद भागवत सप्ताह आणि 13 कोटी रामनामाचा जप असा कार्यक्रम आयोजित केला होता. तो कार्यक्रम झाल्यानंतर वाशिमहून माहूरगड त्या मानाने जवळ, तर म्हणून मनात इच्छा होती की माहूरगडावर दर्शन घेऊन यायला हवं. आता इथपर्यंत आलो. महाराजांनी ती ओळखली इच्छा. त्यांना काही सांगावं लागतच नसतं, ते ओळखायचं. महाराजांनी सप्ताहाच्या 7व्या दिवशी निरोप पाठवला आमच्याकडे, उद्या माहूरला जायचं. मनातली इच्छा बोलून दाखवली महाराजांनी, आमच्या मनातली इच्छा त्यांनी बोलून दाखवली. हे गुरुत्व असत. आम्ही आल्हादित झालो की अरे वा, मनात इच्छा होती भगवतीचं दर्शन घ्यावं आणि महाराजांबरोबर भगवतीचं दर्शन होतं, ह्यापेक्षा अलौकिक काय. तर महाराजांबरोबर भगवतीच्या दर्शनाचा योग आला. गाडी होती, आईसाहेब होत्या, आम्ही होतो, महाराज होते, जोशीजी होते, मला वाटतं का बदनापूरकर जी असते, या दोघांपैकी कोणीतरी बरोबर होतं आणि महाराजांचे 2 परिकर होते त्याबरोबर. आता गाडी तर थोड्या वेळ चालली, चांगली मस्त चालली गाडी, आणि जेव्हा खड्ड्या-खुड्ड्यांचा रस्ता सुरू झाला आणि माहूरगडावर जाण्यासाठी विलंब होईल की काय असं सगळ्यांच्या मनात विचार येऊ लागला. कोणी बोलून नव्हतं दाखवत, पण खड्डा आल्यानंतर आपोआपच गती कमी झाली. महाराज म्हणाले ड्रायव्हिंग करणाऱ्यांना, उतरा तुम्ही इकडे, मागे बसा, आम्ही चालवू गाडी, उशीर होता कामा नये देवीच्या दर्शनाला. असं म्हणून महाराजांनी गाडीचं स्टेअरिंग हातात घेतलं आणि ज्या माहूर पर्यंत पोहोचण्यासाठी आणखीन 1.5 तास लागणार होता, ते अंतर अर्ध्या तासात आम्ही पार केलं. आणि विशेष म्हणजे खड्ड्यांना सुरुवात झाल्यावर असं वाटलं होतं की आता अंग खिळखिळ होणार खड्ड्यांमुळे, गाडी आपटून आपटून आपटून. पण महाराजांनी गाडी न्यायला प्रारंभ केल्यानंतर आम्हाला थोडी भीती वाटू लागली की खड्ड्यांमध्ये गाडी फार उडेल की काय, हे की काय. महाराजांनी आम्हाला सांगितलं की म्हणे तुम्ही ना डोळे बंद करून शांत बसा, माहूर आल्यावर आम्ही सांगू.
आता ते खरोखर महाराजांचं ड्रायव्हिंगची कला बघून थोडी भीती वाटायला लागलेली, म्हणून महाराज म्हणाले डोळे बंद करून बसा. आम्ही डोळे बंद करून बसतो. जागा होतो, झोप नव्हती लागली. आणि बरोबर अर्ध्या तासात महाराज म्हणाले बघा बरं काय आलं. पाहतो तर माहूरगड. एवढ्या कमी वेळामध्ये आणि मधल्या पूर्ण खडबडीत रस्त्यामध्ये कुठेही जाणवलं नाही की आपलं अंग काही खिळखिळ वगैरे झालंय. आणि माहूरगडावर गेल्यानंतर माहूरगडावरचे वानर प्रसिद्ध आहेत. तुमच्या हातात जे काही असेल ते घेऊन टाकतात. देवीला उरलं तर देवीला, नाहीतर ते वानरच घेतात. तर त्या वानरांकडे पाहून महाराजांना जो आनंद झालेला आम्ही पाहिला, तो अलौकिक आनंद होता. जणू काही प्रभू रामचंद्राची वानर सेनाच तिकडे महाराजांना भेटायला आली की काय, असं साक्षात ते जाणवत. महाराजांच्या हातामध्ये एक कमळाचं फूल होतं आणि बाजूच्या टोपल्यांमध्ये सगळं पूजेची सामुग्री वगैरे होती. या वानरांनी काय केलं असावं, तर महाराजांच्या हातातलं कमळाचं फूल घेतलं खेचून. महाराजांनी पण हसत हसत देऊन टाकलं. आणि त्या कमळाच्या फुलाला त्या माकडांनी उस्कडलं विस्कडलं. आणि नवल म्हणजे सगळं उस्कडून झाल्यानंतर त्या फुलाची दांडी गुपचूप महाराजांच्या हातात टेकवली. आम्ही विचार केला हा काय प्रकार आहे. कारण माकड एखादी वस्तू घेतं आणि पुन्हा हातात नाही देत, हातात देत नाही पुन्हा. हा काय नक्की प्रकार घडला असेल, आम्ही विचार करत राहिलो. पण तेव्हा ही हिंमत झाली नाही विचारायची महाराजांना की महाराज ही कोणती लीला होती, ही विचारण्याची हिंमत झाली नाही, म्हणून शांत राहिलो. मग मागच्या टोपलीतलं एक फूल घेतलं महाराजांनी आणि ते देवीला वगैरे अर्पण केलं. ते सगळं झालं. आजही आम्ही विचार करतोय की हा नक्की काय प्रकार घडला असेल. आम्ही अनेक तर्क लढवतोय, पण आम्हाला अजून समाधानकारक उत्तर मिळत नाहीये की महाराजांच्या हातून कमळाचं फूल त्या वानरांनी घेतलं आणि त्याच्या पाकळ्या बिकड्या काढल्या आणि अगदी साळसूतपणे ते उरलेली दांडी पुन्हा महाराजांच्या हातात देऊन टाकली. यावर आम्हाला विचार आम्ही करत आहोत आणि आम्हाला वाटतं महाराज याचं कधी ना कधी नक्कीच उत्तर देतील. तर हा एक अनुभव. आणि येताना महाराजांनी स्टेरिंग हातात घेतलं आणि येताना मोजून 1.5 तासात आम्ही माहूरगडापासून ते वाशिम पर्यंत पोहोचलो होतो. आणि पोहोचल्यानंतर दमलेलो होतो सगळेच जण. सगळ्यांना असं वाटलं की आता कधी एकदाच भिक्षा रात्रीची घेतो आणि आराम करतो. पण महाराजांचा उत्साह मात्र जसा होता तसाच. निघताना त्यांच्या चेहऱ्यावर जी उत्सुकता होती देवी दर्शनाची, जो आनंद होता, तोच आनंद, तीच उत्सुकता. जणू काही महाराज तिथपर्यंत दर्शनाला गेलेच नाहीत, गाडी चालवलीच नव्हती, डोंगर चढलेच नव्हते, इतका अगदी उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर आल्यानंतर देखील झळकत होता. जणू एखादं बाळ स्वतःच्या आईला अनेक दिवसांनंतर भेटल्यानंतर त्या बाळाचा उत्साह, आनंद जसा असतो तसा आनंद महाराजांचा ओसंडून वाहत. तर हा एक देव आणि भक्त यांच्यामधला जो संबंध आहे तो जो आम्ही बघितला तो या माहूरगडावर पाहिला. एक तर महाराजांच्या स्वागतासाठी प्रभू रामचंद्रांनी सगळी वानरसेना पाठवली आणि त्या वानरसेनेला बघून महाराजांना झालेला आनंद म्हणजे जणू काही प्रभू रामचंद्रांनी वानरसेनेसहित महाराजांची भेट घेतली की काय, महाराजांनी प्रभूंचं दर्शन घेतलं की काय, असं साक्षात तो संभाषणाचा क्रम वाटत. आता तर असं वाटतं की कमळ जे त्या वानरांनी एक एक पाकळी वेगळी केली, ती वास्तविक पाहता त्या वानरांनी केली होती का त्या कमळाची एकूण एक पाकळी साक्षात प्रभू रामचंद्रांनी स्वीकारली होती, काय नक्की प्रकार होता त्यांचा. तर तिथे वानरांद्वारे झालेलं स्वागत, त्या वानरांनी काहीही हानी कोणाची केली नाही महाराजांबरोबर असलेल्यांची. पण आमच्या मागच्या ना पुढच्या रांगेत जे होते त्यांच्या टपलीत काय मार, त्यांच्या हातातून पर्स काय खेचून घे, खिखी करत दात काढून त्यांना चिडवायचं काय, रागवायचं काय, हे सगळे वानर चाळे चालू होते. परंतु महाराजांबरोबर असलेल्यांपैकी कोणालाही वानरांनी त्रास दिला. तर तर देव आणि भक्त यांच्यामधलं ते नातं काय असतं हे पाहिलं. आणि देव आणि भक्त यांच्यातलं नातं जे बघितलं ते हे
की एवढ्या लांब प्रवास करून दर्शन घेऊन पुन्हा आल्यानंतर मातेच्या भेटीने प्रसन्न झालेला मुलगा जसा असतो तसे महाराज अत्यंत उल्लसित होते, आनंदी होते. तर देवभक्तामधला हा संबंध महाराजांच्या बाबतीत आम्ही प्रत्यक्ष पाहिला. आत्ताच तुमच्या समोर महाराजांविषयी 2 अनुभव प्रस्तुत केले. महाराजांचं स्वरूप हा त्यांच्या विषयीच्या अनुभव कथनाचा विषय आम्ही घेतलेला आहे. तर महाराजांविषयी आणखी 2 अनुभव तुमच्याशी सर्वांशी साझा करू इच्छितो. ते म्हणजे सर्वप्रथम ज्या वेळेला महाराजांचं दर्शन आम्हाला बडोदा मुक्कामी झालं त्यावेळेला आमचं पहिलंच प्रवचन जे होतं त्या प्रवचनामध्ये धर्मशास्त्राचं पालन आणि त्याच्या अंतर्गत असलेला शौचाचार, शुद्धी, पावित्र्य, सोवळं हा विषय घेतला होता. आणि अर्थातच हा विषय हल्लीच्या आधुनिक दृष्टीने फार पुरातन रूढीवादी असल्यासारखा हा बऱ्याच जणांना वाटतो. परंतु आम्ही जे प्रतिपादन बडोद्याला केलं त्यानंतर महाराजांनी स्वतःहून आम्हाला बोलवून घेतलं. त्यावेळेला महाराज मंदार नाईक बडोद्याचे यांच्याकडे होते, भिक्षेला तिथेच होते आणि आम्हालाही तिथेच भिक्षेला बोलवून घेतलं. आणि भिक्षा झाल्यानंतर महाराज त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने, अत्यंत लाघवी पद्धत होती महाराजांची बोलण्याची आणि हृदयातला अगदी येऊन भिडायची त्यांची पद्धत. तर महाराज म्हणाले की आज आम्हाला वाटलं की सोवळं ओवळं हा विषय रूढीवादाचा विषय आहे, त्यामुळे लोकांना कसा पचेल, भक्त मंडळींना कसा पचेल किंवा त्यांना समजेल की नाही इथपासून आम्हाला काहीशी शंका होती. परंतु तुम्ही तो विषय चांगला हाताळला आणि पुरातन रूढीतला विषय हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्ही मांडल्यामुळे तो सगळ्यांना कळेल अशा पद्धतीचा झाला. त्यामुळे म्हणे निश्चितच ह्या अशा पद्धतीने जर धर्मशास्त्राचं निरूपण हल्लीच्या काळात जर केलं तर लोक पुन्हा धर्मशास्त्राकडे वळतील, लोकांची आस्था धर्मशास्त्रामध्ये दृढ होईल. तर असंच तुम्ही करत जा असं महाराजांनी अतिशय लाघवी पद्धतीने आशीर्वादात्मक कथन केलं. यावरून महाराजांचा जो गुण आहे तो आपल्याला पाहायला मिळतो की महाराज प्रत्येक वक्त्याचं प्रवचन, प्रत्येक वक्त्याचं वक्तव्य आणि त्या वक्तव्य देणाऱ्याच्या मनातला भाव हे अतिशय गंभीरतेने लक्षपूर्वक पडताळत असत. महाराज प्रवचन स्वतः ऐकत असत आणि प्रवचन ऐकत असताना त्या प्रवचनाचा समाजाला किती लाभ होईल, त्या प्रवचनामध्ये काय फरक केला पाहिजे, त्या प्रवचनातली कोणती गोष्ट पुन्हा समाजासमोर आली पाहिजे, हा कटाक्ष महाराजांचा असायचा. याचाच अर्थ असा की एखाद्या कार्यक्रमामध्ये महाराज मंचावर, व्यासपीठावर उपस्थित असत, याचा अर्थ असा की त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये काय ज्ञानदान केलं जातंय, काय काय पुण्याच्या गोष्टी होत आहेत, काय काय बोध या व्यासपीठावरून होतोय, ह्याकडे महाराजांचं अतिशय कटाक्षाने लक्ष असायचं. नुसताच आपला कार्यक्रम आयोजित केला आणि 10 वक्त्यांना बोलवलं, वक्त्यांचं बोलतायत आणि भक्त मंडळींना काहीही कानावर जातंय असं महाराज कधीही होऊ देत नसत. भक्त मंडळींच्या, शिष्य मंडळींच्या कानावर कायम शास्त्राच्या गोष्टी, परंपरेच्या गोष्टी, भक्तीच्या गोष्टी, ज्ञानाच्या गोष्टी ह्याच कानावर पडतील ह्याचा कटाक्ष महाराज सांभाळत असत. त्यामुळे 13 कोटी नामजपाचे जेवढे कार्यक्रम झाले त्या सर्व कार्यक्रमांमध्ये जे जे वक्त्यांनी निरूपण केलेलं आहे त्या त्या निरूपणाकडे महाराजांचं लक्ष असे
आणि जर निरूपणामध्ये काही शिल्लक राहिलं तर महाराज स्वतः जे सांगतेच्या वेळेला प्रवचन करत असत त्या प्रवचनामध्ये उरलेल्या गोष्टींची पूर्तता ते करत असत. म्हणजे सप्ताह कार्यक्रम म्हणजे 13 कोटी जपाच्या कार्यक्रमाच्या शेवट महाराज जे आशीर्वचन देत असत ते आशीर्वचन म्हणजे एका अर्थी पूर्णाहुती असायची. संपूर्ण त्या जपयज्ञामध्ये व्यासपीठावरून जे काही ज्ञानयज्ञ होत असे, जो काही ज्ञानयज्ञ होत असे व्यासपीठावरून, त्या यज्ञामध्ये जर काही न्यूनाधिक राहिलेला असेल तर महाराज अंतिम दिवशी स्वतःचा आशीर्वचन देताना संपूर्ण ते परिपूर्ण ज्ञानयज्ञ करायचे आणि पूर्णाहुती एका प्रकारे ज्ञानयज्ञाची ते करीत असत. महाराजांचं वक्तव्य हे अनुभवाने भारित असायचं, प्रासादिक असायचं, उत्स्फूर्त असायचं आणि भक्तांच्या शिष्यांच्या जमलेल्या आस्तिक जनांच्या मंगलाच्या भावनेनेच ते वक्तव्य करीत असत. महाराज हे उत्तम वक्ता होते, अतिशय उत्तम वक्ता होते. त्यांच्या वक्तव्याला शास्त्राच्या मोठ्या मोठ्या शब्दांचं अवडंबर जरी नसलं तरी शास्त्राला जे सांगायचं आहे ते ते जनसामान्यांना कळेल अशा भाषेमध्ये सांगत असत. महाराजांच्या समोर अनेक शास्त्री मंडळी नतमस्तक झालेले आहेत, कारण शास्त्री मंडळींना हे बरोबर कळत असे की महाराज शास्त्राच्या मोठ्या मोठ्या शब्दांचा अवडंबर स्वतःच्या वक्तव्यात देत नसले तरी देखील महाराजांना शास्त्राचे बारकावे पूर्णपणे माहीत होते. रामो विग्रहवान धर्म, जो राम साक्षात धर्माची प्रतिमूर्ती आहे अशा रामाचं ज्यांनी दर्शन घेतलं त्यांनी धर्माचं, धर्मशास्त्राचं साक्षातच दर्शन घेतलेलं असल्यामुळे शास्त्र हे विषय महाराजांसमोर अगदी हातावर एखाद्याने आवळा ठेवावा आणि तो आवळा बघावा हस्तामलकवत असं शास्त्र महाराजांच्या ठिकाणी असे. याचा अनुभव अनेकदा. परंतु याबरोबरच जसं आपल्याला संस्कृत मध्ये आपण सुभाषितात वाचलेलं आहे, विद्या विनयेन शोभते, विद्येची शोभा ही विनयामध्ये असते. फळांनी बहरलेलं झाड नम्र असतं, तशीच नम्रता, तसाच विनय हा महाराजांच्या जीवनामध्ये होता. महाराज अत्यंत विनयशील होते, अत्यंत विनयशील. त्यांच्याकडे असलेलं ज्ञानाचं, तपस्येचं, सिद्धीचं, देवदर्शनाचं, भक्तीचं जे वैभव होतं त्या वैभवाचा त्यांना यत्किंचितही अभिमान नव्हता. त्या वैभवाचा यत्किंचितही अभिनिवेश महाराजांच्या ठिकाणी नव्हता. ते अगदी जसं म्हणतात की बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, एखादं लहान मूल जसं वागतं निरागसपणे तसे महाराजांचं वागणं असे, तसा महाराजांचा स्वभाव होता. जे काही आहे ते रामाचं आहे, जे काही आहे ते रामाचं आहे. आम्ही रामाचे बालक आहोत, आम्ही रामाचे बालक आहोत, आम्ही रामाच्या सेनेमधले जणू काही वानरच आहोत, अशा पद्धतीचा विनयशील भाव महाराजांच्या स्वभावामध्ये पदोपदी दिसायचा. जर एखादा शास्त्र विषय असेल आणि शास्त्र विषयावर जर काही निर्णय वगैरे अपेक्षित असेल तर वास्तविक पाहता महाराजांना त्या गोष्टी माहिती असायच्या. पण तरी देखील लोकांचा विश्वास शास्त्रींवर बसावा, लोकांचा विश्वास शास्त्रावर बसावा, यासाठी महाराज आवर्जून सांगायचे की बघा हा शास्त्राचा विषय आहे, तुम्ही असं करा, द्राविड शास्त्रींना फोन करून विचारून घ्या, किंवा तुम्ही असं करा, धनंजय शास्त्री वैद्यांना फोन करून विचारून घ्या. असं करून महाराज स्वतःला उत्तर माहिती असताना देखील शास्त्र आणि शास्त्री यांविषयी लोकांच्या हृदयात श्रद्धा उत्पन्न व्हावी यासाठी महाराज शास्त्र आणि शास्त्री यांविषयी लोकांना आग्रह करत असत की तुम्ही त्यांना विचारा, तुम्ही त्यांच्याकडून जाणून घ्या हे सगळं. तर हा देखील एक हृदयाचा मोठेपणा आहे. परंपरेमध्ये असंच आहे
परंपरेमध्ये हीच गोष्ट आहे. आपल्याला उपनिषदामध्ये एक कथा प्राप्त होते की उपनिषदामध्ये एक ऋषीपुत्र आहे आणि तो ऋषीपुत्र वेदांतामध्ये पारंगत झालेला आहे, परंतु त्या ऋषीपुत्राला ब्रह्मज्ञान हवंय. आता वास्तविक त्या ऋषीपुत्राचे पिता हे स्वतः महर्षी असल्यामुळे ते ब्रह्मज्ञान देण्यामध्ये समर्थ आहे, परंतु ऋषीपुत्राच्या हृदयामध्ये अन्य व्यक्तींबद्दलही आदर उत्पन्न व्हावा, अन्य धर्मशास्त्रींविषयीही आदर उत्पन्न व्हावा, म्हणून महर्षी स्वतःच्या पुत्राला म्हणतात की हे ज्ञान हे तुला अमुक अमुक व्यक्ती देईल, जा त्यांच्याकडून जाऊन हे ज्ञान घे. अशाने काय होतं तर अशाने देश एकत्र राहतात, विविध पंथ विविध संप्रदाय एकत्र राहतात. याला शास्त्रामध्ये लोकसंग्रहाचा भाव म्हटलेला आहे. लोकसंग्रहाचा भाव हे आपल्याला अनेक ठिकाणी दिसलेलं आहे पूर्वी देखील. जसं शिवाजी महाराज संत तुकारामांकडे येतात आणि म्हणतात की महाराज मला आपला शिष्य करून घ्या, आपण मला दीक्षा द्या. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की शिवबा तुझे गुरु समर्थ रामदास आहे, तू जा त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण कर, त्यांच्याकडे गेलास तर तुला शास्त्रोचित ज्ञान प्राप्त होईल. असं म्हणून तुकाराम महाराज स्वतः ज्ञान देण्यामध्ये समर्थ असूनही ते रामदास स्वामींकडे पाठवतात शिवबांना, शिवाजी महाराजांना. तर ही आपल्याकडची पुरातन परंपरा आहे. आपल्याकडच्या पुरातन परंपरेमध्ये जो ज्या विषयाचा अभ्यासू आहे, पारंगत आहे, त्या व्यक्तीला तो विषय देणं, हाताळायला देणं, ही आपल्याकडची गुरुपरंपरा आहे. ही आपल्याकडची गुरुपरंपरा. म्हणून तर दत्तात्रेयांनी देखील 24 गुरु केले. मूळ गुरु त्यांचे अत्री ऋषीच होते, परंतु तरी 24 गुरु दत्तात्रेयांनी केले. म्हणजेच काय, ज्या ज्ञानाचा जो अधिकारी त्याच्याकडे जिज्ञासा पाठवायची. यामुळे काय होतं तर सर्वत्र आपल्या गुरूंची प्रतिभा शिष्यांना पाहायला मिळते. गुरूंची प्रतिभा असते, गुरूंची प्रतिभा असते ती त्या शास्त्री व्यक्तीची, त्या संताची नव्हे, तर आपल्या गुरूंची प्रतिभा असते की आपले गुरु अनेक आस्तिकांविषयी आपल्या हृदयामध्ये मनातला भाव जागृत करून देतात. नाहीतर काय होतं, काही गुरु असे असतात की जे दुसऱ्यांकडे कोणाला पाठवतच नाही. त्यामुळे काय होतं, एक अभिनिवेश होऊन जातो की आमचे गुरु हेच सगळे काही, आमच्या गुरूं व्यतिरिक्त ह्या जगामध्ये कोणीही नाही ज्ञानी, कोणीही तपस्वी नाही, कोणीही सिद्ध नाही, कोणीही साधक नाही, कोणीही अभ्यासू नाही. अशा पद्धतीचा अभिनिवेश उत्पन्न होतो आणि मग अशा गुरूंचे शिष्य अहंकारी होतात, एकलकोंडे होतात. समाजातल्या धार्मिक विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहत नाही. परंतु महाराजांनी तसं नाही. महाराजांनी स्वतःच्या शिष्यांना, भक्तांना समाजात जिथे जिथे धर्मकार्य होतं त्या त्या धर्मकार्यासाठी प्रेरित केलं. जिथे जिथे धर्मशास्त्र, ज्ञान इत्यादी दिलं जातंय त्या त्या ठिकाणी जाऊन ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी प्रेरणा दिली. हा आपला प्राचीन गुरुपरंपरेचाच मापदंड आहे. प्राचीन गुरुपरंपरेमध्ये असंच आहे. उदाहरणार्थ तुम्ही सत्यनारायणाची कथा ऐकलेली आहे. आता सत्यनारायणाच्या कथेमध्ये शौनकादी ऋषीमुनी नैमिषारण्यामध्ये एकत्र झालेले होते. वास्तविक पाहता शौनक ऋषी सर्वज्ञ होते, पण तरी देखील सूत आल्यानंतर ते म्हणतायत की अरे सुता, असा कोणता उपाय आहे या कलियुगामध्ये जो कमी परिश्रमात होईल आणि मोठ्या मोठ्या यज्ञांचं देखील पुण्यफल प्राप्त करून देईल. आता वास्तविक ह्या प्रश्नाचं उत्तर शौनक ऋषींना येत होतं, पण सुतांच्या मुखातून जमलेल्या ऋषीमुनींनी ह्या प्रश्नाचं उत्तर ऐकावं यासाठी शौनक ऋषींनी सूत इत्यादींना प्रेरित केलं, त्यांना बोलतं केलं, त्यांच्या मुखातून कथा सांगायची एक भूमिका उत्पन्न केली. तोच प्रकार महाराजांच्या बाबतीत आम्हाला दिसतो. जी भूमिका शौनक इत्यादी ऋषींनी निभावली तीच भूमिका महाराजांनी निभावली. महाराज काय करत असत
की सभांमध्ये, विविध नामजपांच्या कार्यक्रमांमध्ये विविध वक्त्यांना बोलवायचं आणि त्यांना बोलतं करायचं. त्या व्यासपीठाची शोभा, त्या व्यासपीठावर येऊन काहीतरी बोलण्याची संधी महाराज त्या वक्त्यांना देत असतात. हा मनाचा उदारपणा असतो. हाच उदारपणा वसिष्ठ ऋषींचा आहे. वास्तविक पाहता वसिष्ठ ऋषी देखील धनुर्विद्येमध्ये पारंगत आहेत आणि वसिष्ठ आणि विश्वामित्र यांचं काही विशेष पटत नसेल, पण तरी विश्वामित्र ऋषी जेव्हा दशरथाकडे येतात आणि म्हणतात, दशरथा तुझी दोन्ही मुलं माझ्या यज्ञाच्या रक्षणार्थ मला दे, त्यावेळेला वसिष्ठ ऋषी स्वतःहून दशरथाला सांगतात की दशरथा अशी संधी पुन्हा मिळणार नाही मुलांच्या शिक्षणासाठी. मुलांना पाठव विश्वामित्रांकडे, विश्वामित्रांकडे ती मुलं गेली तर उत्तम धनुर्धारी होतील. असं म्हणून राम आणि लक्ष्मणाला विश्वामित्रांकडे जाण्यासाठी स्वतः कुलगुरू असताना वसिष्ठ ऋषी प्रेरित करतात. तर ही आपली प्राचीन गुरु परंपरा आहे. त्या गुरूंना ज्ञान असताना देखील दुसऱ्यांविषयी आदर शिष्यांच्या मनात उत्पन्न व्हावा, दुसऱ्यांच्याही ज्ञानाला वाव मिळावा, त्यांना देखील व्यासपीठ मिळावं, यासाठी पूर्वीचे ऋषीमुनी हा प्रयोग करीत असत. आणि म्हणून भारत एकसंध राहिलेला आहे. श्रीकृष्णाचे कुलगुरू गर्गमुनी आहेत, पण तरी देखील गर्गमुनी म्हणतात कृष्णाला सांदीपनींकडे पाठवा शिक्षणासाठी. बघा, स्वतः ज्ञान देण्यासाठी समर्थ आहेत, पण दुसऱ्या गुरूंचं गुरुकुल सुशोभित व्हावं, तेही गुरुकुल गौरवान्वित व्हावं, यासाठी कृष्णाला सांदीपनी ऋषींच्या आश्रमात गर्गाचार्य पाठवतो. तर ही परंपरा महाराजांनी जपली. महाराजांनी सगळ्या शिष्यांना स्वतःच्या केंद्राभोवती फिरून नाही दिलं, त्या शिष्यांचा दृष्टिकोन व्यापक केला. म्हणून महाराजांच्या शिष्यांमध्ये, भक्तांमध्ये आपण पाहतो की ते शिष्य आणि भक्त भारतभूमीवर जितके काही साधू संत सत्पुरुष आहेत त्यांचा आदर करतात, त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करतात. ही जी भूमिका आहे ही आपली परंपरेतली भूमिका, आणि ही भूमिका महाराज निभावत. म्हणजे एका गुरूंचं शिष्यांप्रती जे कर्तव्य आहे, समाजाप्रती जे कर्तव्य आहे, ती कर्तव्य महाराजांनी पूर्ण केली आहेत, याचा अनुभव आम्ही घेतला. एकदा आम्ही पाहिलं की महाराज कुठून तरी 10च्या सुमारास सकाळी आले, तर आमच्या मनात अशी जिज्ञासा उत्पन्न झाली की सकाळी पहाटे महाराज कुठे गेले असतील. तेवढ्यात मग कळलं की महाराज एका जेलातल्या कैद्यांना धर्म सांगून आलेले. जेलामधल्या कैदी लोकांना ज्यांना दीक्षा घ्यायची होती त्यांना मंत्रदीक्षा दिलेली आहे महाराजांनी. त्यामुळे नुसत्या सामान्य मनुष्यांसाठीच महाराज कार्यरत होते असं नाही, तर कैदेत असलेल्या कैद्यांचं देखील हित महाराजांनी पाहिलेलं आहे. ही अनुभूती विलक्षण आहे, हे असं दिसत नाही कुठे. महाराजांना अमुकच गाडी हवी, अमुक प्रकारचीच खोली हवी, एसीच हवा, काहीही नव्हतं. किंबहुना जितकी साधी व्यवस्था असेल तितके महाराज अधिक प्रसन्न असेल, ही अनुभूती आहे. नाही तर आजच्या घटकेला आपण पाहतो की समाजामध्ये असे भगवे वेशधारी फिरतायत की जे विमानांमधून प्रवास करतायत. मर्सिडीज गाडी नसेल तर तिथे जातही नाही. त्यांच्या आश्रमांमध्ये एसी काय, अमुक काय, तमुक काय. त्यामुळे राजयोगा असल्यासारखे वावरताना आपल्याला दिसतात. त्यातही खरे सत्वशील आहेत साधू, नाही असं नाही. एखाद्या साधूंचा खरोखर राजयोग असतो. पण महाराजांना हे ऐश्वर्य महाराजांच्या चरणी लोळत असताना देखील महाराज मात्र अत्यंत साधे राहायचे. जितकी साधी व्यवस्था तितके महाराज प्रसन्न, असं आम्ही पाहिलेलं. जितकी व्यवस्था साधी, महाराज एखाद्या मऊ सोफ्यावर बसायला जितके आनंदी असायचे त्याहून अधिक आनंदी नर्मदेच्या किनारी नुसत्या वाळूवर मांडी घालून बसण्यात. महाराजांना एखाद्या सिंहासनावर बसण्यामध्ये जितका आनंद होता त्याही पेक्षा अधिक आनंद एखाद्या वृक्षाच्या तळी असलेल्या पारावर बसण्याचा होता, हे आम्ही अनुभवलेलं आहे. तर साधू वृत्ती काय असते
ही महाराजांच्या ठिकाणी पदोपदी आम्ही अनुभवलेली. महाराजांच्या व्यासपीठावर सर्व संप्रदायांचा, जे पारंपरिक गुरु परंपरेचे संप्रदाय आहेत, त्या सर्व संप्रदायाच्या विद्वानांचा, आचार्यांचा, संन्यासांचा आदर असतो. मग शांकर परंपरा असो, रामानुज परंपरा असो, रामानंद परंपरा असो, वेगवेगळे जे पारंपरिक परंपरा आहेत, वारकरी संप्रदाय असो, ह्या पारंपरिक परंपरांना महाराजांच्या व्यासपीठावर तितकाच आदर प्राप्त झालेला आहे. त्यामुळे महाराजांचं व्यासपीठ हे एका प्रकारे समन्वयाचं व्यासपीठ आहे. आणि ह्या समन्वयाच्या व्यासपीठाचं सृजन महाराज आज देहरूपाने नसताना देखील त्यांचा शिष्य परिवार, भक्त परिवार न चुकता करतो. महाराजांचा घालून दिलेला पायंडा, महाराजांनी घालून दिलेला पायंडा आजही तसाच पाळला जातोय. ही अत्यंत अभिमानाची आणि समाधानाची गोष्ट आहे. हे असंच चालू राहील, कारण महाराज देहरूपाने नसले तरी देखील सूक्ष्म रूपाने आहेत, याचा अनुभव तुम्ही आम्ही घेतोय. सूक्ष्म रूपाने आजही महाराज आहे. कारण आपल्या धर्मशास्त्रामध्ये आपल्या देहाचे 3 विभाग आपण मानतो: स्थूल, सूक्ष्म आणि कारण. स्थूल देह हा आपला देह जो आहे तो स्थूल देह आहे, आणि सूक्ष्म कारण देह देखील असतो. त्यामुळे स्थूल देह आता दिसत नसला तरी सूक्ष्म कारण देहाने महाराज तुमच्या आमच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यांचा वरद हस्त तुमच्या आमच्यावर आहे. त्यांची संपूर्ण कृपादृष्टी, त्यांचा संपूर्ण कृपा कटाक्ष हा आपल्यावर आहे. ह्याबद्दल आम्हाला यत्किंचितही शंका नाही, तुम्हालाही यत्किंचितही शंका असण्याचं कारण नाही. कारण आज देखील अनेक भक्तांना महाराजांच्या असण्याचा अनुभव येत आहे. ते अनुभव आम्ही ऐकलेले आहेत, खात्री केलेली आहे. त्यामुळे आजच्या ह्या 13 कोटी नामजपाच्या यज्ञामध्ये महाराज सूक्ष्म आणि कारण रूपाने अस्तित्वात आहेत. आपला हा कार्यक्रम कटाक्षाने पाहत आहेत आणि स्वतःच्या कृपाशीर्वादाचा वर्षाव आपल्यावर करत आहेत. ही आमची दृढ भावना आहे. तशीच दृढ भावना तुमच्याही हृदयात राहू द्या. एवढं बोलून आमच्या ह्या प्रवचनाला इथे विराम देतो. आमची ही वाक्सुमन श्री गुरूंच्या चरणी समर्पित करतो. आणि कार्यक्रमाचे सर्व आयोजक, कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेला सर्व भक्त परिवार अत्यंत अभिनंदनाचा पात्र आहे की अशा पुण्य सत्रांचं आयोजन ते करतात. तेव्हा इथे वाणीला विराम देतो. हर नमः पार्वती पतये, हर हर महादेव. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय.